झाली भाजी तयार। आपली कोथिंबीर टाकते चिरून। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी कौशल्या आज बनवणार आहे भरली भेंडी। चला तर सुरू करूया। लसणाची फोडणी करूयात। लसूण परतला की भेंडी टाकूयात। लसूण झाला परतून आता आपण भेंडी टाकूयात। हलवायचं 5 मिनिटं। गॅस मोठ्या गॅसवरती ठेवायचं। भेंडी चांगली परतत तर हलवत राहायचं। झाकून ठेवूयात थोडे वेळ, 1-2 मिनिटं झाकून ठेवूयात। झाकून ठेवूयात आणि गॅस थोडासा कमी करूयात। भेंडीची रेसिपी सोलापूरची म्हणल्यावरती शेंगदाणे तर असणारच। चला आपण आता शेंगदाणे भाजून घेतले, हे बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये। भेंडी परतून झाली आता। लगेच मीठ टाकायचं नाही, नंतर चिकट होते। 5 मिनिटानंतर मीठ टाकायचं। 1 चमचा मीठ। हे अर्धा किलो भेंडी आहे, 4 लोकांना पुरते। मीठ टाकून आपण थोडंसं हलवून घेऊया आणि आपला घरचा सोलापुरी मसाला आणि शेंगदाण्याचं कूट। झाली भाजी, 1-10 मिनिटात भाजी होते। ती शिजत आली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूयात, हळद टाकूयात आणि गरम मसाला। हा आपला घरचा सोलापुरी मसाला 1 चमचा। हलवून घेऊयात आणि थोड्या वेळ झाकून ठेवूयात। झाली भाजी तयार। आपली कोथिंबीर टाकते चिरून। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।